नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील गांधीनगर या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण जे पाहतात या ठिकाणी दलित मित्र आहेत। या ठिकाणी बरेचसे जे शासन पुरस्कार देतं आणि पुरस्कार दिल्यानंतर त्यांचं जे काही त्यांची जे पाठीमागची जी पार्श्वभूमी असेल त्याकडे देखील शासनाने पाहावे, जेणेकरून या ठिकाणी बऱ्याचशा मागण्या आहेत। ते या ठिकाणी मागण्या माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे द्यावं या उद्देशाने या ठिकाणी नांदेड उत्तरचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं। या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी बैठक देखील झालेली आहे की या जे मागण्या आहेत ते माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जाव्या, याकरता बैठक घेण्यात आली आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण आज चंद्रकांतजी घोडजकर यांच्या निवासस्थानी आहोत। त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। काय सांगणार आपण याविषयी? मराठवाडा भागातले 5 जिल्ह्यातले सगळे पुरस्कृत व्यक्ती ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आम्ही शासनाकडे ही मागणी करालो की आम्हाला रेल्वे पास मिळावा। आम्ही आता वयोवर्ध माणसं झालेलो आहोत, जवळ 50-60च्या पुढचे, आम्हाला मानधन मिळावं, जे की स्वतंत्र सैनिकाच्या धर्तीवर जे शासनाने आम्हाला पुरस्कार प्राप्त केलेले आहेत त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा मानधन मिळावं, ही आमची शासनाकडे मागणी आहे। त्यामुळे आम्ही आज आमच्या उत्तर विभागाचे बालाजीराव कल्याणकर आमदार आहेत, त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की आम्हाला मुख्यमंत्र्यांशी भेट घालून द्या, आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करून देण्यासाठी तुमची शिफारस पाहिजे। म्हणून आम्ही 5 जिल्ह्यातून सगळे पुरस्कृत व्यक्ती ह्या ठिकाणी बोलवलो। माझ्या निवासस्थानी सगळ्यांचे विचार विनिमय घेऊन या ठिकाणी सगळ्यांना बोलून आज आम्ही या ठिकाणी हे कार्यक्रम पार पाडत आहोत। निवेदन दिलेलं आहे आमदारकडे आणि मराठवाडा विभागाचे अध्यक्ष श्री मल्हाररावजी तोटरे यांना ह्या बैठकीमध्ये निवड करण्यात आलेली आहे। आता ह्या पुढे ते मराठवाड्याचा पूर्ण कारभार ते स्वतः पाहतील। या ठिकाणी विविध शासनाचे जे पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना मुंबईला जायचे असेल किंवा कुठं प्रवास करायचे असेल तर त्याकरता त्यांना पासेसची गरज असते। त्यानंतर पुरस्कार मिळाला म्हणजे काही असं काही हे नाही, त्यांना राहण्याची सोय, त्यांच्या जे आर्थिक जे त्यांना खर्च लागतो, पुरस्कार मिळाला म्हणजे सर्व काही फुकट मिळत नाही। या ठिकाणी पुरस्कार मिळाल्यानंतर जे काही त्यांना आर्थिक मदत लागते ते देखील शासनाने करावी, याकरता या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली होती। त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करतो। काय सांगणार सर आपण याविषयी? या ठिकाणी सर्व मराठवाड्यातले अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेल्या मराठवाड्यातील सर्व मान्यवरांची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी पुढील काही आमचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी सोडवण्यासाठी कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे। परंतु आमचे प्रश्न असे आहेत की या ठिकाणी जीवनभर काही लोकांनी समाजसेवेचं व्रत घेऊन त्या ठिकाणी पूर्ण काम केलेलं आहे, त्याची आर्थिक परिस्थिती आज अडचणीची आहे। त्याच्यामुळे शासनानं त्यांना जास्तीत जास्त मानधन कसं देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावं। तर आमची अशी मागणी आहे की बाबा कमीत कमी त्यांना महिन्याला 20,000 दिलं तर त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल आणि समाजसेवा केली त्याचं फळ त्याला समाधान मिळेल। अशा प्रकारची पहिली मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। दुसरी मागणी अशी आहे की सगळ्यात स्वस्ताचा प्रवास म्हणलं तर रेल्वेचा समजला जातो। केवळ घरापासूनच जिल्ह्यापर्यंतच आपण जात नाही, विविध आपल्याला शासनापर्यंत जाण्यासाठी आम्हाला रेल्वेचा प्रवास करणं गरजेचं आहे। एसटी पेक्षा आम्हाला रेल्वेचा प्रवास स्वस्त पडतो शासनाला सुद्धा। त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्याला या सभेच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अशी विनंती करतो की केंद्रीय रेल्वे मंत्र्याकडे हा विषय असतो, कारण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या लेटर पॅडवर केंद्रीय रेल्वे मंत्र्याला विनंती करण्यात यावी की या ठिकाणी पुरस्कार प्राप्त जे लोक आहेत त्यांना एसटी प्रमाणेच रेल्वेचा पास फुकट देण्याची शिफारस करावी, ज्यामुळे केंद्राला आम्हाला पाठपुरावा करून आम्हाला यश पदरात पाडून घेता येईल। त्यामुळं आपण एक प्रगतिशील राज्याचे मुख्यमंत्री आहात, निश्चितच प्रत्येकाचे प्रश्न आपण प्रामाणिकपणाने सोडून त्याला न्याय देत आहात। आम्हाला पुरस्कार प्राप्तीला सुद्धा आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आपलं नम्र विनंती आपल्याकडे या माध्यमातून करत आहोत। तिसरी मागणी अशी आहे की विविध सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना जिल्ह्यावर विविध समस्या असतात, त्या ठिकाणी समस्या सोडत असताना आम्हाला विविध समित्यामध्ये जर एका ठिकाणी आम्हाला घेतलं तर प्रशासनामध्ये आमची ओळख होईल, प्रशासन
शासनामध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणी कलेक्टर असतील, या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार असतील, त्या ठिकाणी आमच्या माणसाच्या प्रश्नाबरोबर समाजाचे प्रश्न सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडू शकू. त्यामुळं विविध शासकीय समित्यावर आमचा एक प्रतिनिधी तालुक्याला असेल, जिल्ह्याला असेल, त्या पद्धतीनं आपण घेण्यात यावा, अशा प्रकारचे GR निर्गमित करण्यात यावा. त्याच पद्धतीने या ठिकाणी जीवनभर काम करणाऱ्या माणसाला कोणत्या वेळेस कोणत्या प्रकारचे आजार येतील सांगता येत नाही आणि वयाच्या मानानं 60च्या नंतर वेगवेगळे आजार झाल्यानंतर लाखो रुपयाचा खर्च त्याच्यावर होत आहे. त्यामुळं अशा आजार झाले असतील, वैद्यकीय उपचाराची फुकट सोय त्या ठिकाणी करून देण्यासाठी वेगळा GR काढण्यात यावा. या ठिकाणी नम्रपणाने नमूद करून येणार आहे की मानधन सुद्धा वाढवण्यात यावं. पुरस्कार दिल्यानंतर अल्पसे मानधन देण्यापेक्षा वैयक्तिक लोकाला 50,000 आणि संस्थेला 1 लाख रुपयाचं मानधन देऊन त्याचं आर्थिक पुनर्वसन करण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. महागाई वाढलेली आहे, त्याप्रमाणे पुरस्काराची रक्कम सुद्धा शासनानं वाढवावी आणि मान सन्मानानं जगण्यासाठी त्या पुरस्कार प्राप्तीचा विचार करण्यात यावा. अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत. विविध काही लोकांकडे संस्था आहेत, संस्था दुसऱ्याला देत असताना इतरांचा विचार करण्यापेक्षा समाजभूषण मिळालेल्या व्यक्तीला जर शाळा असेल, वसतिगृह असेल दिलं तर त्याच्या उद्याच्या उदरनिर्वाहाची सोय त्या ठिकाणी करण्यात येईल. त्यामुळं युनिट देत असताना आमच्या पुरस्कार प्राप्तीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जावा. त्याच पद्धतीनं जे पल्ले आहेत, एखाद्याचा पल्ल्या हॉस्टेलला लागला नसेल तर त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याला फुकट त्या ठिकाणी हॉस्टेलला, वसतिगृहाला त्याची सोय करण्यात यावी. अशा विविध मागण्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळं शासनानं आमच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा प्रकारची नम्र विनंती या मराठवाडा विभागाचा एक अध्यक्ष म्हणून आणि आमचे सगळे सदस्य या ठिकाणी आपल्याकडे करत आहेत. माननीय आमदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे की तुमच्या प्रश्नासाठी मी या ठिकाणी तत्पर आहे. या निमित्तानं या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाला नम्र विनंती आहे की आमच्या या मागण्याकडे सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण निश्चितच आमच्या मागण्या मान्य कराल. धन्यवाद. जय भीम, जय अण्णा. या ठिकाणी जेव्हा एखादा पुरस्कार भेटतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असेल, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार असेल किंवा इतर पुरस्कार असतील, हे पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांना बरंच झगडावं लागतं. त्यानंतर काहीतरी समाजाचं काम केल्याच्या नंतर त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळतो. समाजभूषण पुरस्कार मिळाल्याच्या नंतर त्यांची जेव्हा आर्थिक बाजू कमजोर होते, म्हणजे त्यानंतर जे तेव्हा वयस्कर होतात, तेव्हा त्यांना समाजात कशा प्रकारे वावरता येईल, कसं चांगल्या प्रकारे वावरता येईल, याकरता या ठिकाणी या पूर्ण मागण्याचं या ठिकाणी आयोजन माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे हे जाणार आहे. आणि या ठिकाणी त्यानिमित्त या ठिकाणी माननीय नांदेड उत्तरचे आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर यांच्या या ठिकाणी नांदेड जिल्हाच नाही तर मराठवाड्यातून देखील या ठिकाणी जे पुरस्कार प्राप्त आहेत ते या ठिकाणी मंडळी आलेले आहे, वयस्कर मंडळी आलेली आहे. आणि हा न्याय या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहेत आणि नक्कीच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब यांना न्याय मिळवून देतील अशी मला आशा वाटते. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.